नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅशडॅश राजांच्या तटावरती भागात पाऊस पडतो. ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅश डॅश राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो. तर ऑप्शन क्रमांक 4, तामिळनाडू राज्याच्या तटावर्ती भागात पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सुवर्णरेखा नदीवर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे? ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, वाढीव दूध उत्पादन व संकलन यांच्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4, 60 दिवस सुरू होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2, 1999 या वर्षी कारगिल युद्ध झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3, अटल बिहारी वाजपेयी हे कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? तर ऑप्शन क्रमांक 3, पाकिस्तान या देशासोबत कारगिल युद्ध भारताने लढले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, मराठवाडा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, बारडोलीचा सत्याग्रह डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1, सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3, महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताची GNP सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते? भारताची GNP सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, आर्थिक परिमाणामध्ये मोजली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्तीविषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, कॅनडा या देशाकडून स्वीकारलेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीनबॅट कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झाली? औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीनबॅट कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, जर्मनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांची फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या
सुधारणांसाठी फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अथर्वण हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? अथर्वण हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1872 या वर्षी भारताची पहिली जनगणना करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणी पुढाकार घेतला होता? स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत कोणी पुढाकार घेतला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 चित्तरंजन दास यांनी पुढाकार घेतला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरास जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील डॅशच्या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात? महाराष्ट्रातील डॅशच्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 46 असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सर्वात कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला? सर्वात कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा उल्लेख कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उल्लेख केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे? असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश असे नाही? केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश असे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 संविधानिक असे नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हत्तीपाय फायलेरिया किंवा हा रोग कशामुळे होतो? हत्तीपाय फायलेरिया किंवा एलिफंटिस हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विषाणूमुळे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला? 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 सेवा क्षेत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शपथ किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. शपथ किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुसूचीमध्ये
समाविष्ट करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश यांनी आझाद ब्रिगेडचे नेतृत्व केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशात आढळते? खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाल माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पुण्यातील डॅशडॅशा गांधी स्मारक संग्रहालय गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुण्यातील डॅशडॅशा गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर ऑप्शन क्रमांक 2 आगा खान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद वाढवू शकतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यांच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 165 यामध्ये करण्यात आली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲल्युमिनियम हे बॉक्साईड या खनिजापासून मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळे ठरवते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ ठरवते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद वाढू शकतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? तर ऑप्शन क्रमांक 2 विहीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर ऑप्शन क्रमांक 3 दिनबंधू या वृत्तपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जुलै या दिवशी महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील
जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे औरंगाबाद येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? ऑप्शन क्रमांक 3 गोविंदग्रज, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुणे या शहरामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 8 अब्ज एवढी झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा भुवनेश्वर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली? भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर येथे झाली, हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13, नैसर्गिक साधन सामग्री खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? नैसर्गिक सामग्रीमध्ये खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसंख्येचा समावेश होत नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 2018 झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राचा जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 खलाटी म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सारखीच आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅप्टन अभिलाषा बराक हे भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक बनले आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 96 नागपूर, हे आपले अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 20, 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या ठिकाणी 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये
किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 200 वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगलप्रभा लोढा हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात सध्या किती 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 G20 शिखर परिषद 2022 कुठे सुरू आहे? G20 शिखर परिषद 2022 कुठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया या देशामध्ये G20 शिखर परिषद 2022 सुरू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 G20 शिखर परिषद 2023 कुठे होणार आहे? G20 शिखर परिषद 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय देशामध्ये G20 शिखर परिषद 2023 होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 ग्रामपंचायत मधील वरिष्ठ स्तर कोणता? ग्रामपंचायत मधील वरिष्ठ स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 50 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 75 असते. प्रश्न क्रमांक 32 जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 15 सदस्य असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 34 सध्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 2.5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण आढळला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आढळला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वित्झर्लंड या देशाचा रॉजर फेडरर हा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पेन या देशाचा राफेल नदाल हा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जगत करोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता? जगात कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा
कोणत्या शहरात सापडला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 वुहान या शहरामध्ये सापडला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 180 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मंडारीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोहित चौहान यांनी रचना केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1916 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर TC थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासने यांची निवड झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद कोणी भूषवले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन असणारी लेणी आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल.